दादा, मी एक ऑब्जेक्ट स्कॅन करतोय. मी ऐकलंय की गुगल लेन्स ते ओळखण्यात मदत करतो. तू मला थोडं मार्गदर्शन करशील का? नक्कीच आरव. गुगल लेन्स नक्कीच तुमच्या मदतीला येईल. ही एक सोपी ॲप आहे जी वनस्पती, प्राणी आणि अगदी स्थळे ओळखण्यासाठी देखील वापरली जाते. मी तुला स्टेप बाय स्टेप समजावून सांगतो. छान. कुठून सुरू करूया? स्टेप 1, गुगल लेन्स ॲपमध्ये ओपन करा. जर तुमच्याकडे ते इन्स्टॉल नसेल तर तुम्ही ते प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. ठीक आहे. मी ॲप ओपन केलाय. पुढे काय करायचंय? स्टेप 2, कॅमेरा आयकॉनवर टॅप करा आणि स्क्रीनिंग सुरू करा. तुमचा फोनचा कॅमेरा चालू होईल आणि तो तुमच्याजवळ असलेल्या वनस्पती किंवा ऑब्जेक्ट्सवर लक्ष ठेवेल. मी आता ऑब्जेक्टला फोननी स्कॅन करतो. पुढे काय करायचंय? स्टेप 3, एकदा ॲपने वनस्पती किंवा ऑब्जेक्ट्स ओळखल्यानंतर गुगल लेन्स खाली काही सुचवलेले पर्याय दाखवेल. हे संभाव्य साम्य असलेले पर्याय असतात. तुम्हाला जी वनस्पती किंवा ऑब्जेक्ट दिसते त्यावर टॅप करा आणि अधिक माहिती मिळवा. माझ्यासमोर काही पर्याय दिसत आहे. मला वाटतंय हे तेच आहे. हे आता काय दाखवणार? स्टेप 4, एकदा तुम्ही एखाद्या पर्यायावर टॅप केल्यावर गुगल लेन्स तुम्हाला त्या वनस्पती किंवा ऑब्जेक्ट बद्दल अधिक माहिती दाखवेल. जसं त्याचं नाव, ते सामान्यतः कुठे आढळतं आणि वनस्पतीसाठी देखभाल सूचना किंवा ऑब्जेक्ट बद्दल माहिती. वा, त्यात मला वनस्पतीची देखभाल कशी करावी याबद्दल माहिती दिली आहे. हे खूप उपयुक्त आहे. हो, गुगल लेन्स तुमच्यासाठी नवीन गोष्टी शिकायला खूप मदत करतं. जेव्हा तुम्हाला काहीतरी नवीन दिसलं आणि तुम्हाला ते ओळखता येत नसेल तेव्हा तुमचा कॅमेरा त्या ऑब्जेक्ट्सला स्कॅन करून तुम्हाला त्वरित माहिती मिळवता येईल. थँक्यू दादा. गुगल लेन्स आपल्याला ऑब्जेक्ट किंवा वनस्पती शोधण्याचं कसं मदत करणार आहे हे मला समजलेलं आहे. ग्रेट. हो, गेमिंग पझल.